स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे क्रॉस कटिंग ब्लाउजचे टक्स कशा पद्धतीने टाकायचे। फ्रंट साइडचे माप मी टाकून घेतलेले आहेत, फक्त मी तुम्हाला टक्स कशा पद्धतीने टाकायचे ते सांगणार आहे। इंची टेप घ्यायची आहे, शोल्डरच्या साइडकडून सरळ पकडायची आहे प्रॉपर पद्धतीने। खालच्या साइडने मार्किंग करून घ्यायची आहे। खालचा जो टक्स आहे तो इथं अडीचचा घ्यायचा आहे, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। खालचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर साइडने 1-1 इंचवर मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने। इकडच्या साइडने 1 इंच, तिकडच्या साइडने 1 इंच मार्किंग करून घ्यायची आहे। चॉकने आता जशास तसं इथं सरळ रेष ओढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे तुमच्या लक्षात बसाव। त्याच्यानंतर हुकाच्या साइडचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्यायचा आहे अशा पद्धतीने, अडीचचा घेतलेला आहे। क्रॉस कटिंग ब्लाउजला 3 टक्स असतात, हे गोष्ट इथं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, मोंड्याच्या साइडने म्हणजेच फिटिंगच्या साइडने 3 वर मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। मोंड्याच्या साइडने 1 टक्स असतो, मोंड्याच्या साइडने 3 वर मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, इंची टेप घ्यायची आहे सरळ पद्धतीने। मोंड्याच्या साइडने 3 वर मार्किंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा, मोंड्याच्या साइडचा जो टक्स आहे 3.5चा घ्यायचा आहे सरळ पद्धतीने, 3.5चा अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। मोंड्याच्या साइडचा जो टक्स आहे तो मी घेतलेला आहे 3.5चा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर जे मार्किंग करून घेतलेलं आहे ते इथं सरळ रेष ओढून घेऊयात सरळ पद्धतीने, तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। अशा पद्धतीने क्रॉस कटिंग ब्लाउजचे टक्स तुम्ही टाका, ब्लाउज फिटिंगला खूप सुंदर बसतो। मी इथं अस्तरवर तुम्हाला कटिंग सांगितलेली आहे। मोंड्याच्या साइडचा जो टक्स आहे 3.5चा घ्यायचा आहे अशा पद्धतीने। हुकाच्या साइडचा जो टक्स आहे तो 2.5चा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही टक्स टाका, ब्लाउज फिटिंगला खूप सुंदर बसतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा।